नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी केचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 NH17 हे पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तिरोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा, मांजरा, काटेपूर्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रिया प्रकारची आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, विंध्ययन खडक प्रणाली डॅश डॅश जिल्ह्यातच सापडते. विंध्ययन खडक प्रणाली डॅश डॅश जिल्ह्यातच सापडते. तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 उपनदेव व सुपनदेव या नावाने जळगाव जिल्ह्यामध्ये गरम पाण्याचे झरे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, द्विविभाजक राज्य कधी स्थापन करण्यात आले? द्विविभाजक राज्य कधी स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी द्विभाषिक राज्य स्थापन करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील जव्हार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर या जिल्ह्यामध्ये जव्हार हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये जायकवाडी मत्स्य बीज केंद्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 21% आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मालगुजारी म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भातसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऊस, तंबाखू, हरभरा, तांदूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीच्या डाव्या तीरावरील उपनदी आहेत? खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीच्या डाव्या तीरावरील उपनदी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 मुळा, मुठा व भामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक रायगड जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जात नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे?
किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैनगंगेच्या नावानं किनवट अभयारण्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती? उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 वैतरणा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मांजरा पठार हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 अक्राणी, अस्तंबा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? अक्राणी, अस्तंबा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती? कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती? तर ऑप्शन क्रमांक 2 560, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आढळत नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सापडते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या 2 नदीचे विभाजन झाले? सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या 2 नदीचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा व तापी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणामाळ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया गडचिरोली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोका अभयारण्य कुठे आहे? कोका अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव पठार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 हरिश्चंद्र डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? हरिश्चंद्र डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फक्त अहमदनगर या जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्र डोंगररांग पसरलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते पर्वतरांग जाते? महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते पर्वतरांग जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 शंभू महादेव, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अस्तंबा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पुढील कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? पुढील कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे या जिल्ह्यामध्ये प्रशासकीय विभागात औष्णिक विद्युत केंद्र एकही नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 उल्हास, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सातमाळा, अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश नदी खोरे आहे? सातमाळा, अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश नदी खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी खोरे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43
वैगई नदी डॅश डॅश पर्वतरांगेत उगम पावते. वैगई नदी डॅश डॅश पर्वतरांगेत उगम पावते. तर ऑप्शन क्रमांक 3 कर्डमम पर्वतरांगेत उगम पावते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश या राज्याची महाराष्ट्राला सीमा लागत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्ह्यात रंधा धबधबा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणते शहर गोदावरी नदी किनारे आहे? कोणते शहर गोदावरी नदी किनाऱ्यावरती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 व्यग्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? व्यग्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 निजामसागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? निजामसागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मांजरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 छत्रपती शाहू महाराजांनी 12 जानेवारी 1708 सातारा येथे राज्याभिषेक करून स्वतःला डॅश डॅश घोषित केले. छत्रपती शाहू महाराजांनी 12 जानेवारी 1708 सातारा येथे राज्याभिषेक करून स्वतःला डॅश डॅश घोषित केले. तर ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती घोषित केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 नालंदा विद्यापीठातील शिक्षण डॅश डॅशवर आधारित होते. नालंदा विद्यापीठातील शिक्षण डॅश डॅशवर आधारित होते. तर ऑप्शन क्रमांक 4 बौद्ध धर्मावर आधारित होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 शीख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत? शीख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 10 गुरु झाले आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता? सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 दीन ए इलाही हे सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 नायिका भेद या ग्रंथाचे ग्रंथकार डॅश आहेत? नायिका भेद या ग्रंथाचे ग्रंथकार डॅश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती संभाजीराजे नायिका भेद या ग्रंथाचे ग्रंथकार आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जगातील सर्वात जुने पुस्तक म्हणजेच ग्रंथ डॅश आहे? जगातील सर्वात जुने पुस्तक म्हणजेच ग्रंथ डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऋग्वेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले? गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 कुशीनगर या ठिकाणी गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 जैन धर्माचे पहिले तीर्थकार डॅश असे आहेत? जैन धर्माचे पहिले तीर्थकार डॅश असे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऋषभदेव हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 गौतम बुद्ध यांच्या मातेचे नाव डॅश डॅश होते? गौतम बुद्ध यांच्या मातेचे नाव डॅश डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 1 महामाया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 वैदिक संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती? वैदिक संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामीण संस्कृती होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 सिंधू संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती? सिंधू संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती? तर ऑप्शन क्रमांक 1 नागरी संस्कृती होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 शीख धर्माचे 5वे गुरु डॅश डॅशे होत? शीख धर्माचे 5वे गुरु डॅश डॅशे होत? तर ऑप्शन क्रमांक 1 गुरु अर्जुन देव हे होत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भगवान महावीर यांचा मृत्यू डॅश डॅश येथे झाला? भगवान महावीर यांचा मृत्यू डॅश डॅश येथे झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 पावापुरी या ठिकाणी झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 गुप्तवंशाची स्थापना डॅश डॅश यांनी केली? गुप्तवंशाची स्थापना डॅश डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 श्रीगुप्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 चीनी प्रवासी ह्युयन त्सांग डॅश डॅश यांच्या काळात भारतात आला होता? चीनी प्रवासी ह्युयन त्सांग डॅश डॅश यांच्या काळात भारतात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 हर्षवर्धन यांच्या काळात भारतात आला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मोहम्मद गझनी याने भारतावर डॅश डॅश वेळा आक्रमण करून लूट केली?
मोहम्मद गझनी याने भारतावर डॅशेस वेळा आक्रमण करून लूट केली. तर ऑप्शन क्रमांक एक 17 वेळा आक्रमण करून लूट केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, मोहम्मद गौरीसोबत ताराबाईचे युद्ध डॅशेस या दिल्लीच्या शासकाने केले. मोहम्मद गौरीसोबत ताराबाईचे युद्ध डॅशेस या दिल्लीच्या शासकाने केले. तर ऑप्शन क्रमांक एक पृथ्वीराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, हल्दी घाटीचे युद्ध सम्राट अकबरचा सेनापती मानसिंग व मेवाडचा शासक डॅशेस यांच्यात झाले. हल्दी घाटीचे युद्ध सम्राट अकबरचा सेनापती मानसिंग व मेवाडचा शासक डॅशेस यांच्यात झाले. तर ऑप्शन क्रमांक एक महाराणा प्रताप यांच्यात झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, आझाद शत्रूचे दुसरे नाव डॅशेस आहेत. आझाद शत्रूचे दुसरे नाव डॅशेस आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 कुनिक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, शीख धर्माचे 10वे गुरु कोण आहेत. शीख धर्माचे 10वे गुरु कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 गुरु गोविंद सिंगजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, गौतम बुद्ध यांचा विवाह डॅशेस यांच्याशी झाला होता. गौतम बुद्ध यांचा विवाह डॅशेस यांच्याशी झाला होता. तर ऑप्शन क्रमांक 1 गौतम बुद्ध यांचा विवाह यशोधरा यांच्याशी झाला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार डॅशेस होत. जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार डॅशेस होत. तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धमान महावीर हे होत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू डॅशेस साली झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू डॅशेस साली झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 1680 साली झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, सिंधू संस्कृतीचा शोध 1922 साली डॉक्टर राखलदास बॅनर्जी यांनी डॅशेस येथे लावला. सिंधू संस्कृतीचा शोध 1922 साली डॉक्टर राखलदास बॅनर्जी यांनी डॅशेस येथे लावला. तर ऑप्शन क्रमांक 1 मोहनजोदडो येथे लावला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, वैदिक काळात गावच्या प्रमुखाला काय म्हटले जाई. वैदिक काळात गावच्या प्रमुखाला काय म्हटले जाई. तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रामीण म्हणले जाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, कोणत्या जैन धर्मतीर्थकारास अधिनाम असेही म्हणतात. कोणत्या जैन धर्मतीर्थकारास अधिनाम असेही म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 ऋषभ यांना अधिनाम असेही म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव काय होते. गौतम बुद्ध यांच्या वडिलांचे नाव काय होते. तर ऑप्शन क्रमांक 1 शुद्धोधन होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, डॉक्टर DR साहनी यांनी शोधलेले हडप्पा हे डॅशेस संस्कृतीतील ठिकाण आहे. डॉक्टर DR साहनी यांनी शोधलेले हडप्पा हे डॅशेस संस्कृतीतील ठिकाण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधू संस्कृतीमधील ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, शून्याचा शोध कोणत्या देशात लागला. शून्याचा शोध कोणत्या देशात लागला. तर ऑप्शन क्रमांक 1 भारतात लागला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, सुप्रसिद्ध गोलघुमट ही वस्तू कोणत्या शहरात आहे. सुप्रसिद्ध गोलघुमट ही वस्तू कोणत्या शहरात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 विजापूर या शहरामध्ये सुप्रसिद्ध गोलघुमट ही वस्तू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे. भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, पुरंदरचा किल्ला कोणी लढविला. पुरंदरचा किल्ला कोणी लढविला. तर ऑप्शन क्रमांक 3 मोरारजी देशपांडे यांनी पुरंदरचा किल्ला लढविला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते. तंजावर येथे राज्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते. तर ऑप्शन क्रमांक 3 व्यंकोजी होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 जुन्नर तालुक्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 वडू बुद्रुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे. वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 भोर तालुक्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, अफजल खानचा वध कुठे झाला.
अफजल खानचा वध कुठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रतापगड या ठिकाणी अफजल खानचा वध झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अकबरच्या शासनकाळात अहमदनगरचे शासक कोण होते? अकबरच्या शासनकाळात अहमदनगरचे शासक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 चांद बीबी होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 इसवी सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधून काढला? इसवी सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधून काढला? तर ऑप्शन क्रमांक 2 वास्को दा गामा यांनी शोधून काढला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 रायगडावर झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल.